नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2023 मधील पीक विमा हा बहुतांशी काही जिल्ह्यांना मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः 6 ते 8 जिल्ह्यांचा समावेश याच्यात करण्यात आलेला आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 मधील एकही रुपयाचा त्यांना पीक विमा भेटलेला नव्हता, 75% असो किंवा 25% असो, इतरही कोणताही पीक विमा त्यांना भेटलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांसाठी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आणि कृषी मंत्री म्हणजेच की कृषी विभागाच्या माध्यमातून आणि मंत्रालयाच्या माध्यमातून हा पीक विमा जो आहे की आता मंजूर करण्यात आला आहे. तर ही एक धनंजय मुंडे यांची ट्विटर अकाउंटवरती ही पोस्ट त्यांनी 2 दिवसापूर्वी केली. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या भागांमध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे. तर या संबंधीची सर्व काही माहिती आपण अगदी 2 मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण आहे. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून द्या आणि पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपण जर पाहू शकता इथे की धनंजय मुंडे यांचं स्वतःचं ट्विटर अकाउंट आहे आणि इथे तुम्हाला दाखवू शकतो, पाहू शकता तुम्ही की खरीप हंगाम 2023 हंगामात राज्यात एकूण जे की साधारण जे की 7,621 कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती आणि पीक विमा हप्त्याचं जे की 110% म्हणजे 110% जास्त नुकसान भरपाई झाल्याने विमा कंपनीमार्फत रुपये म्हणजे की 5,469 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे की खाती जमा करण्यात आली होती. तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी तर शेतकऱ्यांना तुम्ही हे सर्व काही इथं माहिती पाहू शकता की धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. म्हणजेच की खरीप हंगाम 2023 मधील राज्यात एकूण साधारण जे की 7,621 कोटी रुपयाचा जे की पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता. म्हणजेच की त्या शेतकरी बांधवांना तो वितरण झाला होता. परंतु अद्यापही बहुतांश शेतकरी असे आहे की त्यांना पीक विम्याचा एकही रुपयाचा त्यांना लाभ भेटलेला नाही. तर या शेतकऱ्यांसाठी की आनंदाची गुड न्यूज आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आता समोर आलेली येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून हा पीक विमा जे की शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तर जे की शेतकरी म्हणून तुम्ही बघू शकता की 5,469 कोटी शेतकऱ्यांच्या खाती जी की जमा करण्यात आली होती आणि जे राहिलेली उर्वरित रक्कम होती ती अद्यापही बाकीच आहे. म्हणजे वरी आपण बघू शकता की 7,621 कोटीपैकी जे की फक्त 5,469 कोटी ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आली होती आणि बाकीची राहिलेली जी रक्कम होती ती पीक विमा कंपन्यांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण नाही केली. कारण की राज्य शासनाकडून जो पीक विमा कंपन्यांना निधी देण्यात येतो तो तिथं देण्यात आला नव्हता. परंतु आता हा निधी जे की वितरण म्हणजेच की जाहीर झालेला मंजूर झालेला आहे. अगदी काही दिवसातच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा भेटणार आहे. तर आता आपण खाली बघू शकता शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जे की करण्यात आली होती. तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी रुपये जे की 1,927 कोटीची नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच की आता शेतकरी बांधवांनो, जी पीक विमा कंपनी होती तिच्या माध्यमातून हा पीक विमा रखडलेला होता, ती ओरिएंटल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी शेतकरी बांधवांनो, तर हिच्या माध्यमातून ही पीक विमा कंपनी हे पीक विम्याची रक्कम जे की शेतकऱ्यांची अडकळून ठेवण्यात आली होती, अद्याप त्यांना दिले म्हणजेच की वाटप केले गेले नव्हते. तर आजच याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, ही 2 दिवसापूर्वीची धनंजय मुंडे यांची पोस्ट आहे. म्हणजेच की 2 ऑक्टोबर 2024ची ही पोस्ट त्यांनी जे की त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती केली. याचा शासन निर्णय जे पण राज्य शासनाच्या माध्यमातून जे की निर्गमित करण्यात आला. तर खाली आपण बघू शकता शेतकरी बांधवांनो, तर या जिल्ह्यांना जिल्हानिहाय एवढा पीक विमा भेटणार आहे. थोडक्यात आपण सर्व काही जिल्हानिहाय थोडक्यात माहिती बघू शकता, तुम्ही पण याच्यावरती बघू शकता. तर या जिल्ह्या म्हणजेच की यामध्ये या जिल्ह्यांनी या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई अशी तर बघू शकता शेतकरी म्हणून की नाशिक जिल्ह्यासाठी जे की रुपये 656 कोटी रुपयाचा पीक विमा जे की इथे त्यांना नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी भेटणार आहे. याच्यामध्ये आता 25% पण समावेश आहे आणि 75% पण याच्यामध्ये समावेश करण्यात आले. त्याच्यानंतर नंबर 2चा जिल्हा शेतकरी बांधवांनो जळगाव. तर जळगाव म्हणजे जिल्ह्यामध्ये जे की रुपये 470 कोटीचा जे की नुकसान भरपाई पीक विमा त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे. शेतकरी म्हणून इथे आपण बघू शकता. नंबर 3चा जो जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच की अहिल्यानगर. अहमदनगर जिल्ह्यातील 713 कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. राहिलेला सर्व काही रखडलेला पीक विमा. त्याचबरोबर शेतकरी म्हणून पुढचा जो जिल्हा आहे तो आहे सोलापूर. तर सोलापूर जिल्ह्यात 2.66 कोटी रुपयाचा जे की इथे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा राहिलेला मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा सातारा. तर सातारा जिल्ह्यातील 27.73 कोटी रुपयाचा पीक विमा तिथल्या शेतकऱ्यांसाठी हा मंजूर करण्यात आला आहे. आणि पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर. तर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी म्हणून लास्ट जिल्हा आहे, हा शेवटचा जिल्हा आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 58.90 कोटी एवढा निधी जो आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विम्यासाठी जे की चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. शेतकरी म्हणून
तर खाली बघू शकता आपण की याबद्दल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार हे सोबत यांच्या माध्यमातून हा सर्व काही शासन निर्णय इथे जाहीर करण्यात आला आहे. तर शेतकरी बांधव तुम्हाला मी सर्व काही तारीख दाखवतो, ही पोस्ट कधीची काय. तर हे बघू शकता शेतकरी धनंजय मुंडे यांचं ट्विटर अकाउंट आहे, पर्सनल स्वतःचं ट्विटर अकाउंट आहे, त्याच्यावरतून ही पोस्ट आपण त्याचा स्क्रीनशॉट मारून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याकरता घेतलेला आहे शेतकरी म्हणून. तर या शेतकरी बांधवांसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी. याच्यामध्ये ह्या मुख्यतः 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता याची तारीख काय शेतकऱ्यांनो, कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हा विमा वितरण होऊन जाऊ शकतो या संदर्भात थोडक्यात माहिती 2 मिनिटात सांगतो. तर शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की आता 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जे की आता राज्याच्या जे की आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. तर तुमच्या अकाउंटमध्ये 10 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत कधी पण शेतकरी म्हणून ह्या पीक विम्याची राहिलेली उर्वरित रक्कम जमा होऊन जाईल. तर ही एक आनंदाची बातमी तेथील शेतकऱ्यांसाठी. तर याचं माहितीपूर्ण असं अपडेट पीक विम्या संदर्भातलं तो व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नंतर नक्कीच करा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी म्हणून. तर मिळूया का नोंदवडमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.